फ्रेंड्स, तर आता आपण चाललेलो आहे परशुरामच्या मंदिरात. तर आपण खाली उतरून जायचं आहे. आता दुकान आहे, इथं काय घेत आहे तर आपण खाली जाऊया तोपर्यंत. चल तर फ्रेंड्स, इथं श्री दत्त मंदिर आहे. तर आपण पुढे बघूया. इकडे जाक माताचं मंदिर आहे आणि इथनं प्रवेशद्वार चालू. पण आतमध्ये जाऊया. चला, आतमध्ये आल्यावर लगेच इथे कासव दिसतील आपल्याला, मासे मस्त बघू शकतात. आणि इथं मस्त असं काय काय डेकोरेशन करायची पिंडी आहे. आणि हे धुवाळी साहेबांचं म्हणजे मित्रमंडळांचे सौजन्य आहे. आणि इथं मस्त असं मंदिर आहे, त्यात सुद्धा देवी आहे. आता इथनं शिवकालीन मार्ग आहे, ते आपण नंतर दाखवूया. मी तुम्हाला पुढे दाखवेल तुम्हाला. आता इथनं वर असं मस्त दिसत आहे. नाच जाऊया. इथं मस्त असं छोटंसं गणपतीचं इथे पाय आहेत. चला आता आपण परशुराम मंदिराच्या आत जात आहे. चला, इथे आपल्याला ओढणी घ्यायला सांगत आहे. चला, आता घेतली आहे. चला फ्रेंड्स, आपल्याला आतमध्ये काढून नव्हती दिली व्हिडिओ आणि त्यांनी आपल्याला सगळं अशी इन्फॉर्मेशन सांगितले. तर आता हे देव आपण बघूया आणि पुढे जाऊया. चला, तर आता इथं आतमध्ये जाऊया. आपण आत जाऊया. मस्त असं इथं इन्फॉर्मेशन आहे. तर आता इथे यज्ञवेदी आहे, इथे हवन करण्याचे ठिकाण आहे. तर आता इथनं जरासं आत बघूया आपण. बघू शकतात कसं. तर आता इथे नागोबाचं हे आहे. आता इथं शिवकालीन मंदिराच्या इथं बघूया. पण इथं आपल्याला एंट्री भेटते की नाही हे सुद्धा बघूया. चला, इथं आपण व्हिडिओ काढू शकतो. चला, बघू शकता. इथं अशी मस्त डेकोरेशन केलेली आहे. पहिले असं म्हणजे किती मस्त वाटत असे, बघू शकतात. शिवकालीन मार्गाच्या इथं जाऊया. तर चला, आपण बघूया जरा. इथं मस्त असं छोटंसं तलावासारखं पाणी आहे, म्हणजे साठलेलं. इथं कधी बंद होत नाही पाणी. आणि आपण इथनं जाऊया. तर इथं आय गेस मला तर वाटतं बंद असेल. हा शिवकालीन मार्ग आहे. तर इथनं असं बंद ठेवलेलं आहे. वर एंट्री होती ती आता बंद केली आहे. तर आपण पुढे बघूया. इथं कबूतरखानासुद्धा आहे. मस्त अशी झाडं लावलेली आहे. आणि पुढे बघूया आपण. तर अग्नी मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे वर. इथनं मस्त अशी फुलं या झाडाला आहे बघा, तोडायचं आहे आपल्याला. तर हे सगळे इथं भेटत आहे. तर आपण पुढे आता आपल्याला बाहेर जायचं आहे. चला, वर जात आहे आणि आता दुसरीकडे जायचं आहे. चला, पुढचा पार्ट बघत राहा.